मी नवीन लिकर लायसन काढायच्या प्रोसेसमध्ये आहे. पुढील वर्षी एक्साईजच्या पॉलिसीमध्ये काय बदल होतील? सध्या मी ही प्रोसेस चालू ठेवू का एप्रिलपर्यंत होल्ड करू? अशा प्रकारचे प्रश्न आपले सबस्क्रायबर विचारत आहेत. मित्रांनो, जर तुम्ही नवीन परमिट रूम बिअर बारचं लायसन काढत असाल, त्याच्या प्रोसेसमध्ये असाल, तर आत्ताची ही योग्य आणि अचूक वेळ आहे. एक्साईजच्या पॉलिसीमध्ये काही बदल झाले तर ते तुम्हाला बेनिफिट एक्स्ट्रा समजा, बोनस समजातो. त्यासाठी तुम्ही तुमची प्रोसिजर स्लो करू नका किंवा थांबू नका. उलटं माझं असं तुम्हाला सांगणं आहे, जर तुम्ही त्या प्रोसेसमध्ये असाल किंवा ती प्रोसेस करायचा विचार करत असाल किंवा ती प्रोसेस सुरुवात करू इच्छित असाल, तर आत्ताची ही जी वेळ आहे ही योग्य आणि अचूक आहे. आता 24 फेब्रुवारी आज आली आहे, म्हणजे हे आर्थिक वर्ष संपायला जवळपास 1 महिना आणि 5 दिवस राहिलेले आहेत. मित्रांनो, या 1 महिना 5 दिवसात जेणेकरून आणि एप्रिल महिन्याची पुढची 15 तारीख घ्या, कारण का एप्रिलमध्ये लगेच पहिल्या आठवड्यात किंवा 15 तारखेपर्यंत, म्हणजे जनरली एप्रिलमध्ये एंडला झाली तर मीटिंग होऊ शकते. तर ह्या पिरियडमध्ये तुम्ही तुमची फाईल पूर्णपणे रेडी करून, सबमिट करून, एक्साईज करून आणि पोलिसांच्याकडून व्हेरीफाय करून घ्या, जेणेकरून पुढील वर्षी तुम्हाला त्याचा बेनिफिट होईल पूर्ण लायसन फीचा. आणि एक्साईजच्या पॉलिसीमध्ये जर काही बदल झाले ते एक्स्ट्रा बोनस समजा. धन्यवाद.